व ठाणेकर जनतेला आणि माझ्या नागरी बंधू भगिनींना, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आपण 35 लाख जनसंख्या असलेले लोक आहोत आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्र हे 1414 लाख हेक्टरवर बसलेलं आहे. नॅशनल पार्क, येऊरचं उद्यान, पारशिक डोंगर, नॅशनल पार्क, येऊरचं उद्यान, पारशिक डोंगर, चैनक क्रीक, शिळफाटा, वाघायचं मुलुंड बॉर्डर इथपर्यंत हा संपूर्ण टोपोग्राफिकली प्रभाग असून जवळजवळ 35 लाख लोकसंख्या असलेला हा ठाणे नगर आहे. आणि 35 लाख लोकसंख्येवर जवळजवळ 15,000 इमारती आहेत. 15,000 इमारती असून 750 किलोमीटर अंतर्गत, 750 किलोमीटर मुख्य रस्ते आणि 750 किलोमीटर अंतर्गत रस्ते, असे 1500 किलोमीटरचे रस्ते, हे रस्त्याचं भूभागाचं जाळं हे ठाणे नगरीवर आहे. आणि हे ठाणे नगर बहुउद्देशीय नगर झालेलं आहे, जे 29 वर्ष, 28 वर्ष, 19 वर्ष चंद्रशेखर साहेबांनी ठाणे हे 25,000 लोकसंख्या असलेली नगरी, गाव हे आज बहुउद्देशीय असं 35 लाख लोकसंख्येवर गेले, 30 ते 35 लोकसंख्येवर गेलेलं आहे. हे केवळ आणि केवळ त्यावेळी आलेले आयुक्त चंद्रशेखर आणि 2015 असलेले आयुक्त जसवाल ह्याने धुरंधर जे केलेले रस्ते पुन्हा नव्याने विस्तृत वाढविले, उद्याने सुधारली, गटारे नाले सुधारण्याचा प्रयत्न केला. या सर्वभौम धुरंधर योजना आणताना नाले प्रकल्प विभागापासून ते मलनीकरण स्वच्छ विभाग, जेएनएम प्रकल्पापासून ते सॅटिस प्रकल्पापासून ते पुला प्रकल्पापासून ते रस्ते दुरुस्ती, ते रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यापासून UGW पासून अशा प्रकारच्या विविध योजना आणल्या आणि आणवतात. आणि पाणीपुरवठा आणि धरण योजना आत्ताच नुकते सर्व काल वर्तमानपत्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, MMRD आणि जिल्हाधिकारी या नियोजनाचा आढावा घेतला. हे संपूर्ण प्रकल्पीय अभ्यास करता एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आणि तांत्रिक सल्लागार म्हणून या क्षेत्रात मी वावरत आहे. आणि या वावरत असताना मी धुरंधर अभ्यास करत आहे. दिवस रात्र 24/7 मी अभ्यास करत आहे. तांत्रिक क्षमता शहराची किती आहे मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात येणारे रस्ते, भविष्यात येणारे जवळजवळ 1 लाख ट्रॅफिक येतो, 1 लाख ट्रॅफिक जातो. ठाणे शहरामध्ये 1 लाख ट्रॅफिक दिवसाकाठी येतो, दिवसाला 1 लाख ट्रॅफिक येतो. त्यामुळे ह्या ट्रॅफिक समस्या ज्या आहेत ते रस्त्यातील अतिक्रमणे, रस्त्यातील पार्किंग, रस्त्यामध्ये अनेक वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामे यामुळे येतो. आज बहुउद्देशीय मेट्रो प्रकल्प गेली 10 वर्ष चालू आहे. कोस्टल रोड चालू आहे. घोडबंदर ट्विन टनेलचं काम चालू आहे. कटई रस्त्याचं काम चालू आहे. मुंब्रा, ऐरोळी, वाय जंक्शनची कामं झाली. फ्लायओव्हर पूर्ण, तो बायपास. तरी पण ट्रॅफिक समस्या ही ठाणे नगरावरची सुटत नाही आहे. कारण ठाणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मग नाशिककडून येणारं, दहिसर नाका बोरिवलीकडून येणारं, गुजरात अहमदाबादकडून येणारं ट्रॅफिक हा घोडबंदर मार्गे येतो. त्यामुळे ट्रॅफिक ॲज अ मेन सेंटर ऑफ द पॉईंट असलेलं मुंबईकडचं एकत्र मिळतो. त्यामुळे ठाणे शहरावर ट्रॅफिकची बजबजपुरी होते. तर हे बजबजपुरी नियोजनासाठी मागे मी NDTVला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मी जाहीर वक्तव्य केलं की जोपर्यंत एलिव्हेटेड रस्ता आनंदनगर ते अहमदाबाद गुजरात रस्त्याला कनेक्ट करत नाही आणि अंतर्गत जंक्शन त्याला जोडत नाही, तोपर्यंत ट्रॅफिक समस्या या सुटणार नाहीत. मग तुम्ही कोस्टल रोड करा किंवा ट्विन टनेल करा किंवा कटाई रस्ता करा, ट्रॅफिक समस्या सुटणार नाहीत. ते एकमेव समस्या सुटण्याचा मार्ग आहे घोडबंदरचा तो एलिव्हेटेड रस्ता. जो एलिव्हेटर रस्ता म्हणजे रस्त्यावरचा रस्ता
जो आनंदनगर जंक्शन स्टेट थेट अहमदाबाद फाउंटन हॉटेलपर्यंत तुम्ही करा. हे केलं तर ट्रॅफिक डिव्हायडेशन होईल आणि सर्व जंक्शन त्याला जोडा. सब रस्ते बायपास करा आणि जंक्शन्स जोडा, म्हणजे मोठं ट्रॅफिक एलिव्हेटर रस्त्यावरून जायला आणि छोटं ट्रॅफिक खालून. त्यामुळे ट्रॅफिक डिव्हायडेशन झालं ते आपोआप ट्रॅफिक समस्या सुटेल. ठाण्यामध्ये पावले फुटपाथवर अतिक्रमणे आहेत. दोन्ही रस्त्याच्या दुर्फळ मोठमोठे फ्लेक्स आहेत, जाहिरात बोर्ड आहेत, अतिक्रमणे आहेत. फुटपाथवर असंख्य मंदिरे आहेत. घाणीचं साम्राज्य आहे. गटारे तुंबत आहेत, नाले तुंबत आहेत, पाणी तुंबत आहेत. एवढं सगळं विकास करून पण होत नाही. तर भविष्याचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत ठाणे महानगरपालिका दरवाढ करता येत नाही, करवाढ करता येणार नाही. अतिरिक्त कर हे नागरिकांकडून घेणं अधिकृत होणार नाही जोपर्यंत या सुविधा पाणी, लाईट, दिवाबत्ती, साफसफाई, घनकचरा, कामगारांची थकीत देणे ह्याची मार्गीकृत लागत नाही तोपर्यंत ठाणे महानगरपालिकेने दरवाढ करणे उचित होणार नाही. हा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा आक्षेप आहे. लवकरच मी प्रशासनाला पत्र देतोय की कुठल्याही प्रकारची दरवाढ ठाणे महानगरपालिकेचा करायचा अधिकार नाही, कारण ठाणे महानगरपालिका मूलभूत सुविधा देत नाही. जर मूलभूत सुविधा देत नाही तर तुम्ही कसल्याही प्रकारे कर घेता आणि कुठल्या करवाढीवर घेता तर हे ठेकेदारांसाठी घेता का खोटी बिलं काढण्यासाठी. आज 350 कोटीच्या ऑडिटबद्दल झाला विषय केळकर साहेबांसमोर. 2265 कोटीचे गटर पायवटे केली, पण जागेवर गटरपायवटे खोटी बिलं काढली. 2943 प्रशासनीय प्रस्ताव याची चर्चा नाही आणि 10,000 कोटी कामांचा लेखाजोखा नाही. आणि जे नवीन प्रकल्प विशेष निधी अंतर्गत आहेत, गडकरी 26 कोटी, 36 कोटी, धर्मवीर आनंद टॉवर 100 कोटी, ठाणे महानगरपालिका नवीन भवन 500 कोटी, कशासाठी पाहिजेत. जर नागरिकांना मूलभूत सुविधाच नाही मिळत तर ह्या नवीन गोष्टी जे 10,000 कोटीची कामं चालू आहेत ती कशाला पाहिजे. महानगरपालिकेकडे तिजोरीचे 5 पैसे नाहीत, मग आपण कर्ज रोखं घेतोय. महानगरपालिकेमध्ये तसं प्रस्ताव आहे, माझा ठराव आहे तसा कर्ज रोखे घेण्याचा. किती कर्ज रोखे? 400 कोटी. आता कामं किती चालू आहेत? 10,000 कोटी. मग 400 कोटीचे कर्ज रोखे हे पुरवठा होणार आहे का? नाही होत. मग कुठल्या अर्थाने 400 कोटी कर्ज रोखे तुम्ही घेताय हे माझा प्रशासनातील आयुक्तांना माझा सवाल आहे. जोपर्यंत मूलभूत सुविधा आपण नागरिकांना देत नाही तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त करवाढीचा प्रस्ताव महासभेत आणता येणार नाही. हे माझं ठाम निश्चय, ठाम निर्णय आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा आक्षेप आहे. जोपर्यंत सार्वभौम कर्जे मिटत नाही, थकीत देणे जात नाही, वसुलीचं धोरण स्वीकारलं जात नाही, करवाढ वसुली नाही होणार आहे, अतिरिक्त कर वाढ करून वसुली होणार नाही, तर जे काय स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता आहेत, जे काही दंडात्मक कारवाई आहे, जे अतिक्रमण अनेक बाबींची वसुलीची कारवाई ती करा आणि मग ही वसुली घ्या आणि कर्जे मिटवा आणि मग दरवाढ सुचवा. आणि मूलभूत सुविधा न देता तुम्ही दरवाढ थेट घेणं हे आक्षेपार्ह आहे. म्हणून रविराज रवींद्र चांगो शिंदे यांचं प्रशासनाला जोपर्यंत तुम्ही मूलभूत सुविधा देत नाही कुठल्या प्रकारची करवाढ करता येणार नाही, हा माझा आक्षेप आहे. धन्यवाद. जय विजय महाराज.